मित्र हो, व्हिडिओचं टायटल वाचून तुम्हाला वाटलं असेल की हा व्हिडिओ फक्त महिलांसाठी आहे, पण असं अजिबात नाही। हा व्हिडिओ महिलांच्या सोबतच पुरुषांच्यासाठी देखील तितकाच महत्त्वाचा आहे। त्याची दोन कारणं आहेत। पहिलं कारण असेल की ज्या महिलेचं लग्न झाले, विवाहित महिला आहे आणि वय झाल्यानंतर तिची मासिक पाळी बंद होत आहे, अशा वेळेला तिच्या नवऱ्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते। आणि नंबर दुसरं कारण असं आहे की मासिक पाळी हा विषय असा आहे जो महिला सविस्तरपणे मोकळेपणानं घरामध्ये बोलू शकत नाहीत। त्यातल्या त्यात पुरुष मंडळींना अजिबात बोलू शकत नाहीत, संकोच वाटतो, लाज वाटते। त्यामुळं त्यांची ही समस्या पुरुषांना देखील माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे। मग त्या महिलेचा नवरा असेल किंवा मुलगा असेल, घरातील पुरुष मंडळींना देखील महिलांना मासिक पाळी कायमची जात असताना काय काय त्रास होतो याची आवर्जून जाणीव असणं अत्यंत गरजेचं असतं। तरच महिलांचा हा त्रास सुसह्य होऊ शकतो, त्यांचा हा त्रास कमी होण्यासाठी मदत होऊ शकते। कारण जर पुरुषांना त्यांच्या वेदना समजल्या, नेमकं शरीरामध्ये मनामध्ये त्यांच्या काय चाललंय याची जाणीव जर त्यांना झाली, तर ते पुरुष त्या महिलांना मदत करतील, त्यांना समजून घेतील, त्यांना हवी ती मदत करतील, हवं तेव्हा दवाखान्यात घेऊन जातील, हवं ते औषध आणून देतील, हवे ते पदार्थ आहारामध्ये त्यांना पुरवठा करतील। आणि ह्या सगळ्यांच्यामुळे त्या महिलांचा जो मासिक पाळी बंद होत असताना होणारा जो त्रास आहे तो कमी होण्यासाठी त्यांना फायदा होईल आणि त्यांचं उतारवय, त्यांच्या आयुष्याचे शेवटचे दिवस हे अत्यंत चांगले सुखद जाऊ शकतात, आनंददायी जाऊ शकतात, त्यांच्या वेदना कमी होऊ शकतात। तसं बघितलं तर मासिक पाळी सुरू झाल्यापासून ते मासिक पाळी बंद होईपर्यंत महिलांना, मुलींना दर महिन्याला मासिक पाळीच्या त्रासाला सहन करावं लागतं। मग त्याच्यामध्ये अजून भर म्हणून डिलिव्हरीचा त्रास असतो, प्रेग्नन्सी गरोदरपणातला त्रास असतो, मध्ये मध्ये अंगावरून पांढरं जाणं असेल, कंबरदुखीचा त्रास असेल, अनेक काही यातना, वेदना महिलांना सहन कराव्या लागतात। त्यामुळे तुम्ही पुरुष असाल किंवा स्त्री असाल, दोघांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या संबंधित 4-5 महत्त्वाचे मुद्दे सांगणार आहे। त्यामध्ये पहिला मुद्दा असा असेल की मासिक पाळी जाते, बंद होते म्हणजे नेमकं काय होतं। मासिक पाळी बंद होत असताना शरीरामध्ये काय काय प्रक्रिया होतात, काय काय गडबडी होतात, मासिक पाळी बंद का बरं होते, का बरं निघून जाते कायमस्वरूपी मासिक पाळी, परत का बरं येत नाही, या स्त्रीची मासिक पाळी बंद होत आहे हे कसं ओळखायचं, पाळी बंद होत असताना स्त्रियांच्या मध्ये काय त्रास होतो, ही मासिक पाळी बंद नेमकी कधी होते, कुठल्या वयामध्ये होते, आणि हा मासिक पाळीचा जो त्रास आहे तो कमी करण्यासाठी घरगुती उपाय कुठले करता येऊ शकतात, अजून काही औषध गोळ्या घेऊ शकतो का, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला समजतील अशा सविस्तर शास्त्रीय भाषेत सांगणार आहे। मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ तुम्ही पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका, मुद्दा मुद्दा समजून घ्या। आणि अजून एक विनंती असेल, जर चॅनलवर नवीन असाल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत। चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, सगळ्यात सुरुवातीला आपण पाहूया मासिक पाळी जाते म्हणजे नेमकं काय होतं। मित्र हो, ज्या महिलेची मासिक पाळी सलग 12 महिने अजिबात एकदा सुद्धा आलेली नाही, 2 महिन्याला आली, 3 महिन्याला आली, 4 महिन्याला आली, असं नाही, सलग 12 महिने जर मासिक पाळी आली नाही तर समजून जा की त्या महिलेची मासिक पाळी आता बंद होणार आहे, बंद झालेली आहे, ज्याला आपण मराठीमध्ये रजोनिवृत्ती असं म्हणतो, इंग्रजीमध्ये आपण त्याला मेनोपॉज असं म्हणतो। बऱ्याच महिलांना हे नेमकं काय असतं हे माहित नसतं, त्यामुळे त्यांचे गैरसमज होतात आणि चा परिणाम म्हणून त्यांचा हा त्रास कमी होण्याच्या ऐवजी तो जास्त प्रमाणामध्ये वाढत बसतो। आता पाहूया पाळी का बरं जाते, का बरं कायमची बंद होते। एरवी महिन्याला, दर महिन्याला येणारी जी पाळी आहे ती अचानकपणे का बंद होते। तर मित्र हो, स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या शरीरामध्ये काही विशिष्ट हार्मोन असतात। स्त्रियांच्या शरीरामध्ये जर आपण बघितलं तर इस्ट्रोजिन, प्रोजेस्टेरॉन आणि टेस्टोस्टेरॉन नावाचा हार्मोन असतो। टेस्टोस्टेरॉन हे कमी प्रमाणामध्ये असतं स्त्रियांच्या मध्ये, परंतु जे हार्मोन स्त्रीत्वाचे आहेत, खास करून इस्ट्रोजिन आणि प्रोजेस्टेरॉन यांची मात्रा, यांचं प्रमाण स्त्रियांच्या शरीरामध्ये जास्त असतं आणि याचाच परिणाम म्हणून स्त्रीला स्त्रीत्व येतं। मग स्त्री स्त्रीसारखी दिसते, स्त्रीला मासिक पाळी येते, ती स्त्री गरोदर राहते, तिला मूलबाळ होतं। अशा प्रकारे स्त्रीला स्त्रीत्व आणण्याचं काम हे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन करत असतं। आणि पुरुषांच्या मध्ये मात्र टेस्टोस्टेरॉन अर्थात एंड्रोजनची जी लेवल असते ते जास्त असते, ज्याला आपण पुरुषत्वाचा हार्मोन असं म्हणतो। इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनचं प्रमाण हे कमी असतं स्त्रियांच्या तुलनेनं। आता होतं काय की काही स्त्रियांच्या मध्ये टेस्टोस्टेरॉन हे नॉर्मल पेक्षा थोडंसं जास्त असतं। त्याचा परिणाम म्हणून काही स्त्रियांच्या मध्ये आपल्याला बघायला मिळतं त्यांच्या पायावरती केस येतात, हातावरती बारीक लव जे असते, बारीक केस जे असतात त्याचं प्रमाण जास्त असतं। कधी कधी त्यांच्या वरच्या ओठावरती किंवा हनुवटीवरती एखाद दुसरा
केस आपल्याला दाढीसारखा दिसायला लागतो, ज्याला आपण हिरसुटिझम असं म्हणतो. ज्या महिलांच्या मध्ये टेस्टोस्टेरॉनचा प्रभाव हा थोडासा जास्त असतो किंचित प्रमाणामध्ये, त्यांच्यामध्ये अशा प्रकारचे हे हेअर पॅटर्न ज्याला आपण म्हणतो मेल टाइप ऑफ हेअर पॅटर्न ह्या महिलांच्या मध्ये बघायला मिळतो. मुळात मुद्दा हा आहे की इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन नेमकं येतं कुठून स्त्रियांच्या शरीरामध्ये. गर्भाशयाच्या दोन्ही बाजूला 2 ओव्हरीज असतात आणि त्या ओव्हरीमधून दर महिन्याला एक स्त्री बीज बाहेर पडतं, अंड बाहेर पडतं आणि ह्या प्रक्रियेला आपण ओव्हुलेशन म्हणतो आणि याचाच परिणाम म्हणून त्या स्त्रीला मासिक पाळी असते. आता जेव्हा वय वाढतं तेव्हा ह्या ओव्हरीमधून निघणारं जे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन आहे त्याचं प्रमाण हळूहळू कमी व्हायला लागतं आणि हे प्रमाण कमी झालं की ओव्हरीमधून स्त्रीबीज बाहेर पडणं, स्त्रीबीजांड बाहेर पडणं हे बंद होतं आणि हळूहळू त्या बाईची पाळी ही पूर्णपणे बंद होते, परत ती येत नाही. याचा अर्थ त्या स्त्रीची प्रजनन क्षमता पूर्णपणे आता बंद झालेली आहे. तर आता हे अचानक बंद होते का, आजपासून पाळी बंद म्हणले की बंद, असं नाही. काही महिलांच्या मध्ये 2 महिन्याला येईल, 3 महिन्याला येईल, कधी कधी 6 महिन्याला येते, कधी कधी 8 महिन्याला येते आणि हळूहळू ती बंद पडते. अगदी पाळी सुरू होत असताना लहान मुलगी जेव्हा असते तिला ज्यावेळेस पाळी सुरू होते, प्युबर्टी ज्याला आपण म्हणतो किंवा मॅच्युअर होणं, वयात येणं, शहाणं होणं, अशा वेळी देखील त्या मुलीला सुरुवातीला ही पाळी कधी लवकर, कधी उशिरा, कधी 4-5 दिवस, कधी 1-2 दिवस, कधी 8-8 दिवस अंगावर जाऊन ती हळूहळू मग नियमित 28 दिवसाची, 30 दिवसाची होते. अगदी बंद होत असताना सुद्धा नेमकी ती अनियमित होते. वय वर्ष 40 नंतर असं व्हायला लागलेलं समजलं, पाळी अनियमित व्हायला लागली, कधी कधी खूप जास्त झाले अंगावरून, कधी कधी जायना गेले, खूप दिवसांनी यायला लागली, खूप लवकर यायला लागली, असं व्हायला लागलं की समजून जायचं की आता आपलं मासिक पाळी बंद व्हायला लागली. अशा वेळी घाबरून अजिबात जायचं नाही. आता हा पाळी बंद होण्याचा काळ नेमका किती असतो, तर साधारण 7 ते 14 वर्ष इतका हा काळ असतो. पाळी बंद होण्याची प्रक्रिया शरीरामध्ये नेमकी कुठल्या वयापासून सुरुवात होते, तर त्यामध्ये साधारण 5% महिलांची पाळी ही 40 ते 45 वयामध्ये बंद व्हायला सुरुवात होते. फार तुरळक महिलांच्या मध्ये साधारण 36-38 नंतर ही पाळी बंद व्हायला सुरुवात होते. परंतु जास्तीत जास्त म्हणजे 95% महिलांची पाळी बंद होण्याची प्रक्रिया आहे ही वय वर्ष 45 नंतर सुरू होते. मग 45 असेल, कोणामध्ये 50 असेल, 55 वर्षापर्यंतचा हा कालावधी असतो. व्यक्तिपरत्वे हा काळ वेगवेगळा असू शकतो. काही महिलांना लवकर बंद होते, काही महिलांना उशिरा बंद होते. त्या महिलेची प्रकृती कशी आहे, तिची अनुवंशिकता कशी आहे, तिच्या शरीरातील हॉर्मोन्स लेवल कशा प्रकारचे आहे, तिची मानसिकता कशी आहे, तिचा आहार विहार कसा आहे, एकूण जीवनशैली कशी आहे, तिच्या शरीराच्या हालचाली कशा आहेत, ती कुठलं काम करते, कशा प्रकारचा तिचं राहणीमान आहे, या सगळ्या गोष्टीवरून ठरतं की तिची पाळी कधी बंद व्हावी आणि कशा प्रकारे त्याचा पॅटर्न असावा. आता पाहूया सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की पाळी बंद होत असताना काही अवस्था असतात, काही स्टेप्स असतात, स्टेजेस असतात. त्या 3 मुख्य स्टेजेस कुठल्या आहेत आणि त्याच्यामध्ये दिसणारी प्रमुख लक्षणं कुठली कुठली आहेत हे तुम्हाला माहित असणं अत्यंत गरजेचं असतं. ह्या लक्षणांच्या वरून तुम्हाला लक्षात येईल की आपली नेमकी पाळी बंद होण्याची अवस्था कोणती आहे आणि किती दिवस ती राहणार आहे, किती दिवस हा त्रास होणार आहे आणि त्यासाठी नेमकं काय करायचं, तो त्रास कमी होण्यासाठी आपल्याला काय काय करता येऊ शकतं हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामध्ये 3 मुख्य अवस्था आहेत. पहिली म्हणजे पेरीमेनोपॉझल अवस्था, ज्याला आपण प्रीमेनोपॉझल अवस्था असं देखील म्हणतो. दुसरी असते ती म्हणजे मेनोपॉझल अवस्था आणि तिसरी अवस्था असते ती म्हणजे पोस्ट मेनोपॉझल अवस्था. आता पेरीमेनोपॉझल किंवा प्रीमेनोपॉझल अवस्था नेमकी काय असते, तर मित्रहो, याच्यामध्ये आता त्या स्त्रीची मासिक पाळी बंद होण्याची प्रक्रिया शरीरामध्ये सुरू झालेली असते. इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनची जी पातळी आहे ओव्हरीमधून निघणारी ती हळूहळू कमी व्हायला लागते, ड्रॉप व्हायला लागते. त्याचा प्रभाव मासिक पाळीवरती पडतो आणि मासिक पाळी आता अनियमित व्हायला लागते. म्हणजे दरवेळी 28 दिवसाला, 30 दिवसाला किंवा 10 दिवस आधी, 10 दिवस नंतर, 5 दिवस आधी, 5 दिवस नंतर, परंतु वेळेवर येणारी जी मासिक पाळी आहे ती आता वेळेवर येत नाही. ती मग कधी 2 महिन्याला, कधी 1.5 महिन्याला, कधी 15 दिवसालाच येते, कधी 4 महिन्याला, कधी 8 महिन्याला येते. तर ही अवस्था जी असते ज्याला आपण पेरीमेनोपॉझल किंवा प्रीमेनोपॉझल अवस्था असते. यामध्ये काही मुख्य लक्षणं दिसतात. शरीर काही वॉर्निंग साईन देत असतं की तेव्हा तुमच्या लक्षात आलं पाहिजे की आता ही पाळी आपली बंद व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं लक्षण ते म्हणजे मासिक पाळी अनियमित होणं, मगाशी सांगितल्याप्रमाणे. दुसरं लक्षण, त्या महिलेच्या स्तनाचा आकार बदलल्यासारखा वाटतो, त्याची जाणीव तिला व्हायला लागते. त्या महिलेच्या अंगामध्ये गरम वाफा यायला लागतात, अंग गरम वाटायला लागतं, वातावरणामध्ये उष्णता नाही, आजूबाजूला चांगलं थंड वातावरण आहे, गरम कपडे घातलेले नाहीत तरी सुद्धा तिला उकडल्यासारखं वाटायला लागतं, गरम व्हायला सारखं वाटायला लागतं, हवेमध्ये जावं, फॅन खाली बसावं असं तिची भावना होते. लघवीला जाण्याचं प्रमाण वाढतं, वारंवार लघवी आल्यासारखं वाटतं, डोळे कोरडे पडतात, डोळे कचकच करतात, डोळ्यामधला ओलावा कमी झाल्याची भावना होते. केस गळतीची समस्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढते. कुठलंही कारण नसताना, अगोदर मायग्रेन सारखा डोकेदुखीचा आजार नसताना, कधीही डोकं दुखलेलं नसताना अचानक डोकेदुखी सुरू होते. डोळे तपासून बघितलं
पेनकिलर खाल्लं तरीही डोकेदुखी कमी होत नाही. काही महिलांच्या चेहऱ्यावरती केस यायला लागतात, खास करून हे केस वरच्या ओठावरती किंवा हनुवटीवरती यायला लागतात, किंवा एखादा केस छातीवरती किंवा बेंबीवरती दिसायला लागतो. महिलेच्या छातीत अचानक धडधड करायला लागतं, अचानक बेचैन व्हायला लागतं, कुठलंही कारण नसताना, भीती नसताना, काही किरकिऱ्या झालेल्या नसताना घबराट होते, दम कोंडल्यासारखं होतं. त्यासोबतच कुठलंही कारण नसताना निद्रानाश होतो, म्हणजे रात्री झोप लागत नाही आणि एकदा झोप लागली की परत मग जाग येते, जाग आली एकदा की मग परत तिला झोपच लागत नाही, ज्याला आपण बोली भाषेमध्ये टकली पडणं असं म्हणतो. सतत अंगदुखी होते, अंग जड पडतं, अंगामध्ये स्थूलता येते, कुठल्याही कामामध्ये उत्साह राहत नाही, मनामध्ये सारखी उदासी असते, कधी आनंद असतो कधी उदास असतं, मध्येच ती महिला अचानकपणे हॅप्पी होते, मध्येच सॅड होते, मध्येच कोणाला तरी बोलावं असं वाटतं, मध्येच गप्प बसावं वाटतं, मध्येच लोकांमध्ये मिसळावं वाटतं, मध्येच एकटं राहावं वाटतं, म्हणजे सगळी चलबिचल होऊन जाते, मानसिक अवस्था स्थिर राहत नाही. हा सगळा परिणाम हा हॉर्मोन्सचा आहे. ह्या हॉर्मोनच्या गडबडीमुळेच ही सगळी लक्षणं या महिलांच्या मध्ये बघायला मिळतात. परंतु यांना नेमकं आपल्यासोबत व्हायलंय काय हेच कळत नाही आणि सांगावं कोणाला काय, कुठलंच काय त्रास नाही, कुठलंच काय आजार नाही, पण हे अचानक असं व्हायला लागलंय हे त्यांच्या लक्षात येत नाही. परंतु ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत चांगल्या प्रकारे लक्षात येतील याची मला खात्री आहे. रात्री अचानकपणे त्या महिलेला घाम येतो, उठून बघितलं तर अंग किंवा कपडे ओले झालेले असतात. अजून एक महत्वाचं लक्षण असतं, ते पुरुषांना देखील माहित असणं गरजेचं आहे, ते म्हणजे त्या स्त्रीच्या योनी मार्गामध्ये कोरडेपणा येतो. त्याचं कारण असं की इस्ट्रोजनचा प्रभाव कमी झाल्यामुळे योनी मार्गाच्या तिथं असणाऱ्या ज्या ग्रंथी आहेत, ज्याच्यामुळे योनी मार्ग हा नेहमी ओलसर राहतो किंवा शरीर संबंधाची इच्छा झाल्यानंतर ओलसरपणा तिथं येतो, तो ओलसरपणा तिथं येत नाही, कारण या ग्रंथीची वयोमानानुसार जे काही स्त्राव असतात ते कमी होतात. याचा परिणाम म्हणून योनी मार्गामध्ये शुष्कता येते, कोरडेपणा येतो, त्यामुळे त्या स्त्रीला संबंध ठेवण्याची इच्छा होत नाही. आणि जर समजा संबंध झालेच तर तीव्र स्वरूपाच्या वेदना त्या योनी मार्गामध्ये त्या महिलेला होतात. ही महत्वाची गोष्ट त्या स्त्रीच्या जोडीदाराला माहित असणं अत्यंत गरजेचं असतं, नाहीतर त्या दोघांच्या मध्ये गैरसमज होऊ शकतात. त्या नवऱ्या माणसाला वाटतं हे अचानक काय गडबड झाली बाबा, इतके दिवस आमचं चांगलं काम होत होतं, आता हे अचानक असं का झालं, तर त्याच्या मागचं शास्त्रीय कारण हे आहे आणि हे तुम्हाला माहित व्हावं म्हणूनच मी सुरुवातीला तुम्हाला सांगितले की पुरुषांच्या साठी देखील हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे. यासोबतच वजन वाढण्याची समस्या देखील बहुतांशी महिलांमध्ये दिसून येते. मानसिकतेमध्ये बदल होऊन मगाशी सांगितल्याप्रमाणे चिडचिड खूप होते. छोट्या छोट्या गोष्टीला ह्या महिला जास्त चिडचिड करतात, मोठमोठ्याने बोलतात किंवा जास्त रागराग करतात. मग घरातले लोक म्हणतात इतके दिवस खूप चांगली होती ही आजी किंवा ही ताई, आता अचानक अशी का करायला लागली, तर त्याच्या मागची ही गडबड आहे. यासोबतच बहुतांशी महिलांच्या मध्ये विसरभोळेपणा देखील येतो. स्वयंपाक करत असतील तर त्याच्यामध्ये गॅस बंद आहे का चालू आहे, बंद केला का नाही हे लक्षातच येत नाही, गॅसवर काहीतरी ठेवलेलं असतं आणि ते त्यांच्या लक्षातच राहत नाही, ते काहीतरी करपून जातं, उतू जातं. काही छोट्या छोट्या गोष्टी दिवसभराच्या कामामधल्या त्यांच्या लक्षात राहत नाही आणि मग ते म्हणायला लागतात आता लक्षातच राहिना गेले. मग आपण तिला म्हणतो काय तुझं ज्ञान गेले काय, तिला नावं ठेवतो, तू आता मतिमंद झाली किंवा तुझी बुद्धी भ्रष्ट झाली, तर असं आपण म्हणू नये. तर ही झाली प्री मेनोपॉझल किंवा पेरीमेनोपॉझल अवस्थेमधली लक्षणं. आता पाहूया मेनोपॉझल अवस्था. आता ही अवस्था म्हणजे नेमकी काय, तर सलग 12 महिन्याचा जो काळ असतो, ज्या काळामध्ये त्या महिलेला त्या स्त्रीला एकदा सुद्धा मासिक पाळी आलेली नाही, तर अशा वेळी त्याला आपण मेनोपॉझल पिरियड असं म्हणतो. ह्या पिरियडमध्ये ह्या काळामध्ये देखील काही चिन्ह लक्षणं, वॉर्निंग साईन त्या महिलेचं शरीर देत असतं. ते कुठले कुठले आहेत, तर त्यामध्ये बीपी वाढणं आणि हृदय विकाराचं प्रमाण जास्त वाढणं. याचं कारण असं आहे की महिलांच्या मध्ये इस्ट्रोजन नावाच्या हार्मोनमुळे हृदयविकार किंवा बीपीचा त्रास किंवा रक्तवाहिन्यांचे आजार याचं प्रमाण खूप कमी आहे पुरुषांच्या तुलनेमध्ये. कधी प्रजनन वयामध्ये, परंतु जेव्हा मासिक पाळी बंद होते, जेव्हा इस्ट्रोजनची लेवल कमी होते, तेव्हा बीपी वाढण्याची किंवा हृदयविकाराची शक्यता महिलांच्या मध्ये जास्त दिसून येते. किंवा काही महिलांच्या मध्ये शुगर वाढून डायबिटीस या आजाराची देखील सुरुवात होऊ शकते. आणि सगळ्यात महत्वाचं, या अवस्थेमध्ये हाडं खूप ठिसूळ होतात. याचं देखील कारण तेच आहे, हार्मोन कमी झाल्यामुळं, इस्ट्रोजन कमी झाल्यामुळं शरीरामधलं कॅल्शियम व्यवस्थित काम करत नाही. शरीरामध्ये कॅल्शियम कमी पडलं की शरीर काय करतं, महिलांच्या बोन मधलं, सांध्यामधलं, हाडांमधलं असणारं जे कॅल्शियम आहे ते वापरायला लागतं आणि ते वापरल्यामुळे सांध्यातलं, हाडातलं कॅल्शियम कमी होतं. परिणामी हाडांची झीज होते, हाडं ठिसूळ होतात, नाजूक होतात, थोडं जरी पडलं तरी फ्रॅक्चर होतं, सतत हाडं दुखायला लागतात, सांधेदुखी व्हायला लागते. त्यातल्या त्यात ऑस्टिओपोरोसिस नावाचा आजार म्हणजे गुडघ्याची सांधेदुखी जी आहे ती खूप जास्त महिलांच्या मध्ये रोजनिवृत्तीच्या काळानंतर व्हायला लागते. यासोबतच या काळामध्ये जो योनी मार्गाचा कोरडेपणा आहे तो अजून जास्त वाढतो. योनी मार्गामधून कधी कधी पांढरा स्त्राव जाऊ शकतो. योनीचा आकार देखील हळूहळू लहान व्हायला लागतो. लघवीला जाण्याचं प्रमाण अजून जास्त वाढतं. लघवीच्या मार्गाचं, योनी मार्गाचा संसर्ग, इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त वाढते. बहुतांशी महिलांमध्ये इथं खाज देखील सुटायला लागते. त्यासोबतच या अवस्थेमध्ये मान दुखणं, पाठ दुखणं, कंबर दुखणं, पायाला गोळे येणं, पिंढरे दुखणं, घोटे दुखणं किंवा सांधे दुखणं
ह्या समस्या, मणक्याचा त्रास होणं, ह्या समस्या देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी ची कमतरता झाल्यामुळे जाणवायला लागतात. बघूया तिसरी आणि शेवटची अवस्था, ज्याला आपण पोस्ट मेनोपॉझल अवस्था असं म्हणतो. साधारण सलग 12 महिने जेव्हा तुमची पाळी येत नाही तेव्हा पुढचा जो काळ आहे, 12 महिन्याच्या नंतरचा जो काळ आहे, त्याला आपण पोस्ट मेनोपॉझल पिरियड असं म्हणतो. या देखील काळामध्ये रक्तवाहिनी आणि हृदयाचा विकार होण्याची शक्यता जास्त वाढते. हाडे अजून जास्त कमकुवत होतात, ठिसूळ होतात, फ्रॅक्चर होण्याची समस्या अजून जास्त वाढते, बीपी वाढण्याची समस्या देखील जास्त असते. त्यामुळे मी अशा महिलांना दरवेळी सांगत असतो की साधारण 2 महिन्याला 3 महिन्याला जेव्हा आपला बीपी तपासून घ्या. या अवस्थेमध्ये उदासीपणा जास्त वाढतो, एकटेपणा जास्त वाढतो, रडू यायला लागतं मध्ये मध्ये. मित्र हो, ह्या झाल्या मासिक पाळी बंद होत असताना स्त्रियांच्या शरीरामध्ये घडणाऱ्या 3 महत्वाच्या अवस्था. या अवस्थामध्ये होणारा त्रास तुमच्या लक्षात आला. आता हा त्रास नेमका कमी कसा करायचा, तर सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मासिक पाळी बंद होत आहे आणि ती बंद होणार आहे हे तुमच्या मनाला तुम्ही ठामपणे सांगा, ऍक्सेप्ट करा. ते काहीतरी गडबड आहे, माझा आता जवानीच गेली, माझ्या शरीरातलं आता स्त्रीत्वच गेलं, माझं आता काहीच राहिलं नाही, मी आता म्हातारच झाले, अशी भावना तुमच्या मनामध्ये कधीच आणू नका. कारण निसर्गाचा नियम आहे, सगळ्यांनाच ह्या अवस्थेमध्ये जायचंय. एक ना एक दिवस आपलं तारुण्य जाणार आहे. ही गोष्ट जर तुम्ही लक्षात घेतली तर तुम्हाला ह्या मासिक पाळी बंद होत असताना होणारा जो त्रास आहे तो जास्तीचा जाणवणार नाही. दुसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुमचा आहार विहार. तुमचा आहार समतोल, पूरक, पोषक असणं अत्यंत गरजेचं आहे. त्या सीझन मध्ये मिळणाऱ्या सगळ्या हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या तुम्ही खाल्ल्या पाहिजेत. यासोबतच डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही तुमच्या व्हिटॅमिन डी ची तपासणी करा, कॅल्शियम तुमच्या रक्तात तपासता. व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमची कमतरता खूप महिलांमध्ये दिसून येते आणि जर समजा हे कमी झालं असेल तर तुम्ही कॅल्शियमच्या सप्लिमेंट घेऊ शकता किंवा व्हिटॅमिन डी च्या सप्लिमेंट घेऊ शकता. त्यासाठी कोलेकॅल्सिफेरॉल 60,000 इंटरनॅशनल युनिटची गोळी बाजारामध्ये उपलब्ध आहे. दर आठवड्याला 1 गोळी अशी तुम्ही घेऊ शकता. कॅल्शियमच्या गोळ्या घेऊ शकता. यासोबतच दूध आणि दुधाच्या पदार्थांचा तुमच्या आहारामध्ये आवर्जून समावेश करा. सोबतच तुम्ही सूर्यस्नान दररोज घ्या. किमान अर्धा पाऊण तास तरी तुम्ही सूर्यप्रकाशामध्ये प्रत्यक्ष बसलं पाहिजे. तुम्हाला शक्य असेल तेवढी तुम्ही शारीरिक हालचाल ठेवा. साधारण 20 मिनिट असेल, 15 मिनिट असेल, साधा चालण्याचा व्यायाम करा. तुम्हाला शक्य असेल त्या वेगाने तुम्ही चाला. योगा, ध्यानधारणा, मेडिटेशन देखील करू शकता. तुमची मानसिकता चांगली राहील याची आवर्जून काळजी घ्या. तुमचे छंद जोपासा, तुमच्या आवडीची कामं करा, तुम्हाला ज्या गोष्टीतून समाधान मिळतं त्या गोष्टी करा. देवधर्म करू शकता, तुम्ही एखाद्या देवाचा जप करू शकता, नामस्मरण करू शकता. अध्यात्मामध्ये, भजन कीर्तनामध्ये तुमचं मन रमवू शकता तुम्ही. सगळ्यात महत्वाचं, छोट्या छोट्या कामामध्ये तुम्ही व्यस्त राहा, रिकाम तिकडे बसू नका आणि सगळ्यांसोबत व्यवस्थित राहा. कुणाला किरकिर करू नका, रागराग करू नका. आणि जर समजा अशा वेळी एखाद्या आजीचं मासिक पाळी बंद होणाऱ्या महिलेची किरकिर होत असेल, जास्त चिडचिड होत असेल तर घरातल्या इतर लोकांनी देखील ती समजून घेतली पाहिजे. तुम्ही म्हणा डॉक्टर पूर्वीच्या काळी असा काही त्रास नव्हता का, तर होता. परंतु त्यावेळी काय होतं, घरामध्ये अनुभवी महिला होत्या, म्हाताऱ्या बायका होत्या. कारण तेव्हा एकत्र कुटुंब पद्धती होती. आता छोटं कुटुंब झालंय, घरामध्ये वयस्कर अनुभवी माणसं नाहीत. तेव्हा असतील तरी अशा गोष्टी जास्तीच्या बोलल्या जात नाहीत. अशा वेळी अशा प्रकारच्या व्हिडिओच्या माध्यमातून अशा प्रकारचे जे फॅमिली डॉक्टर असतात आमच्यासारखे, ते तुम्हाला चांगले मार्गदर्शन करू शकतात, जेणेकरून तुमचा हा त्रास कमी होण्यासाठी चांगला फायदा होऊ शकतो. सोबतच ही मासिक पाळी बंद होत असताना होणारा जो त्रास आहे तो कमी करण्यासाठी होमिओपॅथी या औषध उपचार पद्धतीमध्ये अतिशय गुणकारी आणि प्रभावी औषध उपलब्ध आहेत. मात्र ही औषधं तुम्ही तज्ञ होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेणं अपेक्षित आहे. जर तुमच्या एरियामध्ये, तुमच्या शहरामध्ये कोणी होमिओपॅथिक डॉक्टर असतील, प्युअर होमिओपॅथिक प्रॅक्टिस करणारे, त्यांच्याकडून तुम्ही ही औषधे घेऊ शकतात. अन्यथा जर आमच्याकडून तुम्हाला हवी असतील तर खाली अपॉइंटमेंटसाठी नंबर दिलाय, तिथून देखील तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन तुम्हाला ऑनलाईन ट्रीटमेंटची व्यवस्था होऊ शकते. घरपोच औषधं तुम्हाला मिळू शकतात. सोबतच तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडून समुपदेशन, काउन्सिलिंग करून घेऊ शकता. काही डॉक्टर तुम्हाला HRT म्हणजे हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी देखील सुचवू शकतात. मात्र ही ट्रीटमेंट अतिशय महागडी असते, सर्वच महिलांना परवडते अशी नाही. पण याच्यापेक्षा तुम्ही तुमच्या जीवनशैलीमध्ये, आहार विहारामध्ये, तुमच्या खाण्यापिण्यामध्ये जर चांगले बदल केले तर तुमचा हा त्रास चांगल्या प्रकारे कमी होण्यासाठी खात्रीशीरपणे मदत होऊ शकते. तेव्हा मी आता सांगितलेल्या सगळ्या गोष्टी फॉलो करा. तुमचं रजोनिवृत्तीचा जो काळ आहे, म्हातारपण आहे, ते अतिशय चांगल्या प्रकारे सुखाचं जाईल. व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा. ते कळवत असताना तुमच्या गावाचं नाव आवर्जून द्या, जेणेकरून आम्हाला कळू द्या आमचे व्हिडिओ कुठपर्यंत जात आहेत. पुरुष असतील तर त्यांनी त्यांच्या आईला किंवा बायकोला हा व्हिडिओ शेअर करावा. महिला असतील तर त्यांच्या मैत्रिणींना हा व्हिडिओ त्यांनी आवर्जून शेअर करावा, जेणेकरून त्यांना देखील कळू द्या की नेमकी ही प्रक्रिया काय आहे, निसर्ग नेमका कसा शरीरामध्ये बदल करतो, त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, त्यांना चांगली शास्त्रीय माहिती मिळेल. एकदा जाता जाता आठवण करून देतो, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा, कारण तुमचं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेलं लाईक, तुम्ही केलेलं कमेंट हेच आमच्यासाठी टॉनिक आहे. ज्या टॉनिकच्या जीवावर, ज्या टॉनिकच्या बळावर आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू शकू, त्यासाठी आम्हाला
प्रेरणा मिळेल। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया। लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह। तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा। धन्यवाद।